विजयी संघ अर्थात धावीर स्पोर्ट्स रोहा संघ या संघानं रायगड जिल्ह्यातील किशोर गटाचा अंतिम विजेतेपद पटकावलं. त्यांना देखील त्यांच्या देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच मी मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सामन्याला पंच सुरुवात करायची आहे. धन्यवाद. हॅलो रणजित राऊत यांच्याकडे आमच्या मंडळाला 201 रुपयाची 250 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत आभार आहे. धन्यवाद. तसेच जगदीश घोसाळकर यांच्याकडे आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. अभिजित तोडणकर या ठिकाणी यायचं आहे. वंश अविनाश हत्तीसकर दिव्यागर यांच्याकडे आमच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. श्री जगदीश घोसाळकर यांच्याकडून रोख 501 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. चिंचमाता क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना खुश खबर आहे. जर का हा सामना जिंकला तर माजी अध्यक्ष दयानंद तोंडलेकर यांच्याकडून 10 किलो बोकडाचं मटण देण्यात येईल. हा सामना जर विजयी झाला तर माजी अध्यक्ष दयानंदजी तोंडलेकर यांच्याकडून 10 किलो बोकडाचं मटण देण्यात येईल. प्रेक्षकांमध्ये संदेशजी काते कुठे असेल तर स्टेज जवळ यायचं आहे. बसण्याची व्यवस्था केली मंडळाने. मित्रांनो आपण पाहतो मुकेश धुमाळ गेले 27 वर्ष ज्यांनी कबड्डीला दिले, गेले 27 वर्ष या मातीला दिले, गेले 27 वर्ष या मंडळाला दिले, तोच मुकेश धुमाळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्यांच्या समोर जर त्यांचे सहकारी आपण पाहिलात तर प्रशांत तोडणकर, उत्तम खैरे, कृष्णागर कदम, पिंट्या पैर, सचिन तोडणकर आणि कल्पेश तोडलेकर मित्रांनो ज्यांनी अनेक वर्ष चिंतामता मंडळाची धुरा सांभाळली, अनेक वर्ष आपल्या संघासाठी ज्यांनी उत्तम दर्जाची कामगिरी केली, तेच खेळाडू आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. 65व्या या क्रीडा महोत्सवात मित्रांनो खरोखर अभिमानाची गोष्ट. आपण पाहिलं तर उजवा कॉर्नर जर आपण पाहिला तर सचिन तोडणकर एक मजबूत कोप्ररक्षकाच्या भूमिकेत चढाईसाठी निघालाय. धावीर स्पोर्ट्स क्लब संघाचा कर्णधार गौरव नाईक याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी या टाळ्या सांगून जात आहेत मित्रांनो या खेळाडूची किंमत. मित्रांनो खरोखरच 27 वर्ष या कबड्डीवरती अधिराज्य केलं. मुकेश धुमाळसाठी खुशखबर आहे. अनंत नरवण यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिकचा मानकरी ठरलाय मुकेश धुमाळ. मित्रांनो ही त्याची खासियत होती पहिल्या चढाईत गुण संपादन करण्याची. तसेच महबूबभाई उल्डे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय मुकेश धुमाळसाठी. चढाईसाठी निघालाय. तसेच युट्यूब जे आपण थेट प्रक्षेपण पाहतोय जय गणेश माध्यमातून ते आपल्याला आपण जर पाहिला तर सुधाकर शिरवटकर, तसेच सुधाकरजी पाटील, तसेच रवींद्रजी दिवेकर, सुधीरजी तोंडलेकर,
तसेच संतोषजी तोडणकर व संदीप पाटील सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही YouTube लाईव्ह स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. त्यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे. परंतु मैदानामध्ये निघालाय चिंचमाता संघाचा चढाईपट्टू आपण मैदानामध्ये पाहतो. राज श्रीवर्धनकर याची चढाई आपण मैदानामध्ये पाहतो. समोरील आहे रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ धावी स्पोर्ट्स क्लब रोहा. उभा टाकलाय राज श्रीवर्धनकर, बाद होतोय. परंतु चढाईसाठी आपण जर पाहिलं ना तर जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यांच्या समोरील संघ आहे या ठिकाणी 1 गुणाची कमाई करतोय. मुकेश धुमाळ आपल्या संघासाठी, तसे तुषार आडाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिकाला मुकेश धुमाळ यांच्यासाठी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु यश संपादन करतोय का नाही. तसेच महबूबबाई उल्डे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा पारितोषिक. तसेच अनंत नरवणकर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचे मगाशी मुकेश धुमाळने पहिल्या चढाईत गुण संपादन केलं त्यासाठी. पिंट्या पैर यासाठी खुशखबर आहे. जर आपण एका चढाईत 1 गुण संपन्न केला तर त्याचा भाचा संकेत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आपल्याला आहे. चढाईसाठी निघाला उत्तम याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, एक जुना जनता खेळाडू ज्याने अनेक वर्ष चिंचमाता मंडळाची धुरा सांभाळली, परंतु वयानुसार खेळाला देखील त्या ठिकाणी सांगता करावी लागते. खेळाला सुद्धा कुठेतरी निवृत्त व्हावं लागतं. परंतु आज या 65व्या क्रीडा महोत्सव जर आपण पाहिला तर त्यांची चढाई आपल्याला पाहायला मिळते. रिकामे हाते मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर आपण पाहतोय. अनिरुद्ध भोसले यांची चढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंचपुरा हा खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा ज्याने उमटवला तोच अनिरुद्ध भोसले आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र अनिरुद्ध भोसले रिक्त हस्त्या माघारी परतलाय. पिंट्या पहिलेला खुशखबर आहे, 100 रुपयाचा पारितोषिक आहे जर आपण एका चढाईत गुण संपादन केला तर. थर्ड रेड धोक्याची घंटा, एका चढाईमध्ये गुण संपादन केलं तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मित्रांनो, याने देखील आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. परंतु या ठिकाणी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न काय घडेल मैदानामध्ये पिंट्या पैर याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. पुन्हा एकदा थर्ड रेड अनिरुद्ध भोसले याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल, परंतु या ठिकाणी गुणांची पराकाष्ठा. या ठिकाणी इथे मात्र काय खेळी पाहायला मिळाली हो. मुकेश धुमाळ यांच्याकडनं पाहायला मिळते ही खेळी. राजेंद्र तोडणकर यांच्या स्मरणार्थ लहुशेठ तोडणकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आली. धन्यवाद. हो हो, राज श्रीवर्धनकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आताने गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र यश संपादन केले राज श्रीवर्धनकर. मजबूत ध्येयष्टी लाभलेला चढाईपट्टू, परंतु चढाईसाठी निघालाय गौरव नाईक. मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना ओळखला जातो तो गौरव नाईक आपण पाहतोय मैदानामध्ये. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया अपयशी ठरलाय. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर आपण पाहतोय. राज श्रीवर्धनकर मैदानामध्ये आपण पाहतोय. राज श्रीवर्धनकरला देखील चढाई या ठिकाणी करावं लागतील, यश संपादन करावं लागेल, परंतु मजबूत ध्येयष्टी लाभलेला चढाईपटू राज श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतो. रिक्त असते माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 3 धावी स्पोर्ट्स क्लब रोहा संघाचा. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर
टच मारण्याचा प्रयत्न दावा केला, परंतु इथे मात्र रिक्त असं माघारी परतावं लागलंय. चढाईसाठी निघालाय चिंचमाता संघाचं वादळ अर्थात राजसेवा धनकरची चढाई, परंतु तुम्हाला देखील ती कामगिरी करावी लागणार आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी अहो स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि जितलो भी वाटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. काय खेळी पाहायला मिळाली हो, टाळ्या वाजतायत. खरोखरच काय क्षेत्ररक्षण म्हणावं, उत्तम खैरे यांच्याकडनं पाहायला मिळालं. मित्रांनो या टाळ्या सांगून चालल्या की आज या खेळाडूंची चर्चा का आहे, आज एवढी वर्ष या मंडळाची धुरा का सांभाळली. आता जो कव्हर झाला उत्तम खैरे यांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे, परंतु गुणांची पराकाष्ठा मंदार खैरे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. राजेश शेलार आपल्याला या ठिकाणी रोहन परकर बोलवत आहेत, आपण या ठिकाणी यायचं आहे. ओहो काय खेळ म्हणावं हो, टाळ्या वाजतात. अफलातून खेळी, परंतु त्याच दर्जाची खेळी आपल्याला पाहायला मिळते, अनुभवाचा साठा आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम खैरे यांच्यासाठी खुशखबर आहे, जर आपण चढाई केलात तर 201 रुपयाचा पारितोषिक आपल्याला आहे. आता जो कव्हर केला सचिन तोडणकर या दयानंदप्पा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, परंतु अनुभवाचा साठा असलेल्या चिंचमाता बोरली 75 अनुभवाची खेळी पाहायला मिळते हो. काय खेळ म्हणावा, राजसिंह धनकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी सचिन आता जो कव्हर केला उत्तम खैरे यांचा संदेश खाते यांच्याकडून 100 रुपये व सचिन तोडणकर यांनी जी कव्हर केली त्या संदेश खाते यांच्याकडून 100 रुपये. चढायला जात आहे अनुराग आणि यांनी 2 गुणांचा गडी घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर पिंट्या पडवेकर पैर. पिंट्या पैर चढायला जात आहे. छान सुंदर अशी चढाई पिंट्या पैर यांची. 7 गणांच्या रणक्षेत्रात खेळत आहेत पिंट्या पैर. सचिन तोडणकर यांना पप्पू पोळे यांच्याकडून 100 रुपयाची पारितोषिक नाही, परंतु आणि चढाईला जात आहेत. जवाब सामना मैदानात. आणि पुन्हा एकदा अनुरा 2 गडी असताना जे चिंचमताचे जुने 2 डिफेंडर यांच्या संघात अनुराग खेळत आहे. बघूया आणि अनुराग मात्र
दोन 2+4 गुण घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल झाले. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय. अजित शेलार यांना आपणा व्यासपीठावर मगाशी जो उत्तम खैरे यांनी जो कव्हर केला त्या श्रवण खैरे यांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. बक्षिसांची कडेलोट आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. जर 1 पॉइंट मारला तर रोख 351 रुपयाची देणगी. उत्तम खैरे यांना खुशखबर आहे. जर आपण एका चढाईत 1 गुण प्राप्त केला तर 351 रुपयाचं पारितोषिक आहे. उत्तम खैरे यांना खुशखबर आहे. बक्षिसांची खैरात जर आपण 1 गुण प्राप्त केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे दादू प्रभाळे यांच्याकडनं. चढाईसाठी निघालाय रोहा तालुक्यातील एक नामवंत संघाचा खेळाडू अनिरुद्ध भोसले. अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी वर्चस्व केलाय अनिरुद्ध भोसले मित्रांनो बोनस गुण प्राप्त केलाय. मूळ आपला या बोर्ली गावचा हा खेळाडू, परंतु चढाईसाठी जर आपण पाहिला तर राज श्रीवर्धनकर यांची चढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. इथे मात्र बोनस गुण मांडण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर नाम मात्र 4 गुणाची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. बंटी तोंडलेकर आपण या ठिकाणी यायचं आहे. बंटी तोंडलेकर या ठिकाणी चिंचमाता संघाला खुशखबर आहे. जर या सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त केला तर पात्रस्था मंडळाचे अध्यक्ष अक्षय पोद्दार यांकडून या ठिकाणी 12 किट दिले जातील चिंचमाता मंडळाला जर हा सामना जर विजय झाला तर. यापुढे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आकादेवी बोरी विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. सामना संतास विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना अकादेवी बोरी विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. सामना संतास विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चढाईसाठी निघाला पिंट्या पैर. नंदीशेठ पाटील यांच्याकडे आमच्या मंडळाला रोख रक्कम 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद नंदीशेठ. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. आमच्या मंडळाला या ठिकाणी रोख रक्कम 3000 रुपयाची देणगी आपण या ठिकाणी दिला. धन्यवाद आभार. चढाईसाठी निघालाय नौका चढाईपट्टू, परंतु मैदानामध्ये 4 अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी निघालाय कृष्णागर कदम, परंतु रिक्त हस्त्या मागे परतलाय. प्रत्युत्तर असेल अनिरुद्ध भोसले. थर्ड रेड धोक्याची घंटा. इथे मात्र उत्तम खैरे जेरबंद करावं लागेल, परंतु गुणाची कमाई केली. पराकाष्ठा केली जाते, प्राप्त केले जाते गुण आणि 1 गुण या ठिकाणी प्राप्त झालाय.
उत्तम खैरे, आपल्याला खुश खबर आहे. आपण फक्त जर चढाई केला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला. उत्तम खैरे, जर आपण चढाई केला तर 5 रस्ता यांसकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चढाईसाठी निघालाय सचिन तोडणकर, एक जुना जाणता खेळाडू, चिंचमाता संघाचा एक उत्कृष्ट कोपरा रक्षक ज्या भूमिकेमध्ये आपण पाहिलात अनेक वर्ष सचिन तोडणकर, परंतु बोनस गुण प्राप्त केलाय. काय खेळली म्हणावी हो. टाइम आउट घेतला जातोय. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना अकादमी बोरी विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. नौका चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो, परंतु उत्तम खैऱ्यांना खुशखबर, आपण चढाई केला तर 200 रुपयाचा पारितोषिक आपल्याला दिला जाईल 5 रस्ते यांकडून. उत्तम खैरे यांसाठी खुशखबर आहे, चढाईसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. चढाईसाठी पाहतोय मुकेश धुमाल, काय वेग पाहायला मिळतोय हो. अजूनही त्या जोशामध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत मुकेश धुमाल यांची चढाई, परंतु आता मात्र जेरबंद पाहायला मिळालं. टाइम आउट घेतला जातोय चिंचमाता बोरली पंचतन. हो हो, उभा ठाकलाय, काय क्षेत्ररक्षण म्हणावं हो. उत्तम खैरे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 रस्ता मित्रमंडळ 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. सुंदर अशी चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देते. चिंचमाता क्रीडा मंडळ बोरली पंचतन एक अनुभवाचा भरणा असलेला संघ, अर्थातच चिंचमाता बोरली पंचतन मंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक जुने जाणकार आपले खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतात, आपला खेळ दाखवत आहेत. चढाईसाठी निघालाय राज, आता मात्र 1 गुण संपादन करतोय, यश संपादन करतोय. सुंदर अशी लढत या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अर्थातच मुकेश धुमाळ, ज्याने 27 वर्ष कबड्डीवर अधिराज्य गाजवलं, प्रेक्षकांची मने जिंकली, असा खेळाडू मुकेश धुमाळला आपण मैदानात पाहतोय. गेले 27 वर्ष आपल्या कबड्डीवर अधिराज्य गाजवलं. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात धारदार चढाया पाहायला मिळाल्या असा खेळाडू, अर्थातच चिंचमाता संघाचा एक अनुभवी खेळाडू. पेंट्या पवार देखील आहे, मुकेश धुमाळ आहे, सचिन तोडणकर आहे, प्रशांत तोंडलेकर आहे, उत्तमजी खैरे आहेत आणि कृष्णागर कदम आहेत. एक जुने जाणकार खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. ओ हो हो हो, काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय. आता मात्र चढाईला निघालाय, ज्याच्या पायात तोकते वादळ, वादळी चढाई करण्यास सक्षम असलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. आता मात्र माघार घेतोय. सुंदर चढाई, ज्याने खरोखरच प्रेक्षकांची मने जिंकलेले खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात. प्रशांत तोंडलेकर असेल, पिंट्या पयर असेल, उत्तमजीकर, ओ हो हो. आता मात्र 1 गुण संघात दाखल करतोय, 1 गुणाची कमाई आपल्या संघात दाखल करतोय. त्यास निघालाय राज. ओ हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चढाई पाहायला मिळाली राज याच्या माध्यमातून. 4-1 झुंज देते. जैसे क्रमांक 5 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ, अर्थातच चिंचमाता बोरली पंचतन. ओ हो 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 हो, कमालीचा संघर्ष त्या ठिकाणी पाहतोय आपण चिंचमाता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तर चढाईसाठी निघालाय,
अनुभवाचा साठा, अनुभवाची कमान असलेला खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच उत्तमजी खैरे आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. 7-1 झुंज देतोय. 7 गाड्यांना मैदानी झुंजतो एक गडी, 7 गाड्यांना मैदानी झुंजतो एक गडी. विजयी क्षण जो खेचून नेतो, नाद गुंजतो, खेळ कबड्डी, खेळ कबड्डी. उत्तमजी खैरे यांनी जो चढाई केली, त्यांचे सुपुत्र मंदारजी खैरे यांच्याकडून रोख 200 रुपये देण्यात आलेले आहे. धन्यवाद. ओ हो 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 हो. आता मात्र जोर बंद होतोय. काय चढाई, टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सुंदर पकड आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात असलेले खेळाडू अर्थातच उत्तमजी खैरे यांना पुनश्च एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. आता चढाईसाठी निघालाय मुकेश धुमाळ, ज्याने 27 वर्ष कबड्डीवर अधिराज्य गाजवलं. रायगड जिल्हा गाजून सोडला या खेळाडूने मित्रांनो. सोपं नाही मित्रांनो, 27 वर्ष खेळणे मित्रांनो. आपल्या संघासाठी खेळला, आपल्या गावासाठी खेळला. धन्यवाद. सुंदर खेळाडूंना विनंती करतोय, ज्या खेळाडूंना पारितोषिक या ठिकाणी आले, विनंती करतोय पारितोषिक घेऊन जायचं आहे. विनंती करतोय सचिन तोडणकर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. पिंट्या पयर 100 रुपयाचं पारितोषिक, उत्तम खैरे 800 रुपयाचं पारितोषिक, मुकेश धुमाल 250 रुपयाचं पारितोषिक. उत्तम खैरे 800 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. उत्तम खैरे